वेलकम बॅक अगेन. नेक्स्ट आपला जो टॉपिक आहे तो आहे रे ऑप्टिक्स. आता रे ऑप्टिक्स मध्ये फर्स्ट जो प्रॉब्लेम दिलेला आहे तो काय म्हणतो, 4 सेंटीमीटर थिक लेयर ऑफ वॉटर कव्हर्स अ 6 सेंटीमीटर थिक ग्लास स्लॅब. म्हणजे 4 सेंटीमीटरचा थिक लेअरचा वॉटर सरफेस जो आहे तो 6 सेंटीमीटर थिक ग्लास स्लॅबने काय केलेला आहे, कव्हर केलेला आहे. तर हे बघा, हा 4 सेंटीमीटर थिक लेअर ऑफ वॉटर, एक 4 सेंटीमीटरची जाड अशी काय आहे वॉटरची लेअर आहे, आणि ती लेअर 6 सेंटीमीटर जो काय ग्लास स्लॅब आहे त्याला कव्हर करते. एक कॉइन इज प्लेस्ड ॲट द बॉटम ऑफ द स्लॅब. तर ही कॉइन आहे जी आपण त्याच्या असणाऱ्या बॉटमला ठेवलेली आहे. अँड इज बिंग ऑब्झर्व्ड फ्रॉम द एअर साइड. आणि ही जी असणारी कॉइन आहे ती एअर साइड करून आपण ती ऑब्झर्व करतो. Observe from the air side along the normal to the surface. Find the apparent position of the coin from. मग त्याचे apparent position काय असणार आहे हे आपल्याला विचारलेलं आहे. हे बघा, हा 6 सेंटीमीटर असणारा जो H2 आहे तो ग्लास स्लॅब आहे. H1 म्हणजे त्याची असणारी जी काही वॉटरची थिकनेस आहे ती दिलेली आहे. या बॉटम साइडला कॉइन ठेवलेले आहे आणि कॉइन आपण जर दुसऱ्या साइडनं पाहिलं तर किती अपॅरंट चेंज होतो ते आपल्याला विचारलेलं आहे. आता याच्यानुसार आपला असणारा अपॅरंट चेंजचा जो फॉर्म्युला आहे तो काय आहे, फॉर्म्युला ते आधी माहिती पाहिजे. बघा, द अपॅरंट चेंज इज गिवन बाय S इज इक्वल टू H1 इंटू ब्रॅकेट 1 मायनस 1 अपॉन μ1 प्लस H2 इंटू ब्रॅकेट 1 मायनस 1 अपॉन μ. आता हा अपॅरंट चेंज जो काय होतो त्याचा असणारा फॉर्म्युला आहे काय आहे, S इज इक्वल टू H1 इंटू 1 मायनस 1 अपॉन μ1 प्लस H2 इंटू 1 मायनस 1 अपॉन μ. सो S इज इक्वल टू, आता ही जी हाईट H1 आहे त्याची किंमत किती आहे, 4 आहे, इंटू ब्रॅकेट 1 मायनस 1 अपॉन. आता रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द फर्स्ट मीडियम, पाण्याचा असणार रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती हो, 1.33 असतो, बरोबर आहे का. म्हणजे आपण जर याला अपूर्णांकात द्यायचं झालं ओके तर काय लिहू शकतो, 4/3 प्लस H2 ची व्हॅल्यू किती आहे बघा, तर H2 ची किंमत इथं आहे 6 इंटू ब्रॅकेट 1 मायनस त्या ठिकाणी असणारा 1 अपॉन ग्लास जो आहे त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती असतो, 2/3 जो दिलेला आहे तो कुठे वरती गेला म्हणजे काय होणार सांगा, 3/2. सो देयरफॉर S इज इक्वल टू, हे जर सॉल्व्ह केलं तर काय होणार आहे, हे 3 वरती जाणार आहे. 4 × 1 = 4, 4 वजा 1 3, 3/4, 4 ला 4 कॅन्सल होईल, इथं 3 राहतील. इथं 2 × 2, 2 वजा 3 वजा 1/2 आणि इथं काय केलं परत 2 × 6 म्हणजे 3 आणि इथे किती आहेत बघा, वजा 1. म्हणजे आणखी काय होणार आहे तर इथं सॉल्व्ह जर केलं तर आन्सर किती आपलं येईल, S इज इक्वल टू 3 सेंटीमीटर. आता दिलेल्या याच्यानुसार आपल्याला अपॅरंट जे असणारी हाईट जी आहे हे बघा, इथं असणारा हा जो S झाला जो अपॅरंट चेंज होतो म्हणजे काय, when a ray of light travel from one medium into another medium it changes its direction. So this property of change the direction, it is nothing but a refraction of light. जेव्हा प्रकाश किरण एखाद्या माध्यमामधून दुसऱ्या माध्यमामध्ये प्रवेश करतात तेव्हा त्याचे असणारी जी डिरेक्शन आहे ती ते चेंज करतात. याच्यामुळेच आपण त्याला काय म्हणतो, त्या असणाऱ्या प्रकाश किरणांचा अपवर्तन म्हणतो. ओके, आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे अपवर्तनांक, आणि त्याच्यामुळेच त्याच्यामध्ये असणारा अपॅरंट चेंज दिसतो. जसे की एखाद्या ग्लासमध्ये जर आपण सिस पेन्सिल ठेवली, जेवढा पार्ट बुडलेला आहे आणि जेवढा पार्ट वरती आहे ती स्ट्रेट लाईन दिसत नाही पेन्सिल. जेवढा पार्ट बुडलेला आहे आणि जो पार्ट पाण्याच्या वरती आहे याच्यामध्ये स्लाइटली काय असतो चेंज, त्यालाच आपण म्हणतो अपॅरंट चेंज. हेच इथं आपल्याला त्या कॉइनच्या बाबतीमध्ये विचारलेलं आहे. त्याच्यानुसार आपण ह्या S ची किंमत काढली. आता इथून त्याचं चेंजिंग कुठं आहे, या डायरेक्शनला आहे. मग आता बघा फॉर्म्युला आपला हाईटचा काय आहे,
H इज इक्वल टू H1 प्लस H2 मायनस S. H1 किती दिला आहे 4 सेंटीमीटर आहे. H2 किती आहे 6 वजा S ची व्हॅल्यू किती आले 3 आले. 6 आणि 4 10 10 मायनस 10 मायनस 3 किती येणार आहे 7 सेंटीमीटर. तर याचं असणारं जे ऍपरंट पोझिशन आहे ती किती वेळ अंतरावरती असणार आहे 7 सेंटीमीटर. ओके. यानंतर आता बाळांनो आपला सेकंड क्वेश्चन येतोय. सेकंड क्वेश्चन, a ray of light is incident at 60 degree on one face of a prism which has angle 30 degree. आता रे ऑफ लाईट आहे जो इन्सिडेंट झाला कुठे 60 डिग्री वरती. कशावरती तर ऑन वन फेस ऑफ अ प्रिझम, प्रिझमच्या एका तोंडाला विच हॅज अँगल 30 डिग्री. त्याचा जो असणारा रे ऑफ लाईट आहे त्याचा अँगल 30 डिग्री आहे प्रिझमच्या एका असणाऱ्या शिरोबिंदूशी. द अँगल बिटवीन द इमर्जंट रे अँड इन्सिडेंट रे इज 30 डिग्री. आता त्याच्यामधून बाहेर पडणारा जो इमर्जंट रे आहे आणि त्याचा असणारा इन्सिडेंट रे याच्यामधला दिलेला अँगल आहे 30 डिग्री. आणि विचारलंय का बघा व्हॉट इज द अँगल बिटवीन द रे अँड द फेस फ्रॉम विच इट्स इमर्ज. विचारलंय का आपल्याला मग असा किती अँगल आहे कशामधला त्या रे मधला आणि त्याच्या असणारे जे फेस आहे याच्यामधला ज्याच्यापासून ते इमर्ज होणार आहे. मला काय काय दिलेलं आहे. पहिल्यांदा दिलेला आहे अँगल ऑफ इन्सिडन्स जो प्रिझमचा आहे त्याला आपण इथं I1 असं म्हटलं. I1 बरोबर 60 अंश. त्यानंतर आपण याच्यामध्ये दिलेला जो काय आहे त्याचा ए आहे जो अँगल ऑफ इन्सिडन्स आपण त्याला इथं म्हटलेला आहे तो किती आहे 30 डिग्री. आणि त्याचा इमर्जन्स दिला त्याला आपण डेल्टा असं म्हणतो तो पण किती झालेला आहे 30 डिग्री झालेला आहे. ऍज I1 प्लस I2 इज ए प्लस डेल्टा. हे कशानुसार काढलं प्रिझम फॉर्म्युला माहिती पाहिजे. I1 प्लस I2 इज ए प्लस डेल्टा. मात्र इथं I2 काय आहे कारण ही 0 आहे. सो अँगल बिटवीन द रे अँड फेस फ्रॉम विच इट इज इमर्जेस तो काय किती असणार आहे 90 मायनस 0 90 डिग्री. तो सेकंडचा ऑप्शन काय येणार आहे 90 डिग्री. ऑप्शन नंबर डी. त्यानंतरचा नेक्स्ट प्रॉब्लेम आहे थर्ड. अ रे इन्सिडेंट ऍट 15 degree on one refracting surface of a prism of angle 60 degree suffers a deviation of 55 degree. What is the angle of emergence? आता काय म्हटलं बघा a ray of incident at 15 degree. आता असा रे आहे जो 15 अंश वरती त्या रिफ्रॅक्टिंग सरफेस ऑफ प्रिझमच्या त्याचा अँगल 60 अंश आहे त्याच्यावरती इन्सिडेंट झालेला आहे. सफर्स ए डेव्हिएशन ऑफ 55 डिग्री. आता त्याच्यामध्ये त्या इन्सिडेंट झाल्यानंतर त्याचं डेव्हिएशन 55 डिग्री होतं. तर व्हॉट इज द अँगल ऑफ इमर्जन्स. तर त्याचा अँगल ऑफ इमर्जन्स किती हो असा क्वेश्चन आहे. आता आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. या फॉर्म्युला इथे घेतलेला ए प्लस डेल्टा इज इक्वल टू I1 प्लस I2. हे बघा सो या ठिकाणी मी ए प्लस डेल्टा जे आहे त्यातला ए मी फक्त फुल इकडे नेतो म्हणजे काय होणार डेल्टा इज इक्वल टू I1 प्लस I2 मायनस ए. डेव्हिएशन किती झालं 55 डिग्री. इन्सिडन्स अँगल किती आहे 15. I2 माहिती नाही. रिफ्रॅक्टिंग अँगल ए किती आहे 60 आहे. ठीक आहे हे सॉल्व्ह करू. हे 15 आणि 60 मधून 15 गेले 45 राहतात. 45 जे आहे ते वजा राहणार आहे ते पलीकडे गेले तर अधिक होतील. 55 मध्ये 45 मिळवलं तर किती येणार आहे I2 ची किंमत 100 डिग्री. ओके ऑप्शन आहे का बघा 100 डिग्रीचा. ओके हा नन ऑफ द अबाउट. ऑप्शन कुठला येणार आहे डी नन ऑफ द अबाउट. नेक्स्ट चौथा क्वेश्चन आहे. चौथा क्वेश्चन बघा डिस्पर्शन ऑफ लाईट इज ड्यू टू. लाईटचं डिस्पर्शन कशामुळे होतं 4 पर्याय दिलेत. वेवलेंथ, दुसरा आहे इंटेन्सिटी ऑफ लाईट, तिसरा आहे डेन्सिटी ऑफ मीडियम आणि नन ऑफ दिस. तर डिस्पर्शन ऑफ लाईट ड्यू टू ओके सिंपल क्वेश्चन आहे. कशामुळे होणार आहे तर त्याच्या असणारे जे काही डिस्पर्शन डेन्सिटी ऑफ मीडियम इंटेन्सिटी ऑफ लाईट आणि वेवलेंथ म्हटलेलं आहे. सिंपल आहे. तुम्ही आन्सर काय तर बघा
Dispersion of light is due to intensity of light. Next, पाचवा क्वेश्चन जो आपला आहे, in the visible region the dispersive powers and the mean angular deviations for crown and flint glass prisms are काय काय दिले बघा. इन द व्हिजिबल रिजन, आता हे आपलं रिजन असतात, डिफरंट स्पेक्ट्रम असतात. तर व्हिजिबल रिजन मध्ये डिस्पर्सिव्ह पॉवर अँड मीन अँग्युलर डेव्हिएशन्स फॉर क्राउन अँड फ्लिंट ग्लास. आता ग्लासेसचे वेगवेगळे प्रकार आहेत. आपल्या डोळ्याचे असणारे जे काही चष्मा आहे, कॉन्व्हेक्स लेन्स, हे कशापासून, फ्लिंट ग्लास पासून बनवतात. डोळ्याचे आपले जे चष्मे असतात ते कसे, हे जे चष्म्याचे जे काही ग्लास आहेत ते कोणते असते, ऍक्च्युली फ्लिंट ग्लास असते. जर वेगवेगळ्या प्रमाणामध्ये आपण जाड जर काच असेल आणि हार्ड असेल तर ती लक्षात घ्या बऱ्यापैकी क्राउन पासून बनवलेली असते. हे आता ग्लासेसचे प्रकार आहेत. काय म्हटलेलं आहे, जर फिजिकल रिजन डिस्पर्सिव्ह पॉवर आणि मीन अँग्युलर डेव्हिएशन मध्ये क्राउन आणि फ्लिंट ग्लास मध्ये काय दिलेलं आहे, ओमेगा, ओमेगा डॅश, डी आणि डी डॅश रिस्पेक्टिव्हली असं त्याच्यामध्ये असणारं अँग्युलर डेव्हिएशन आणि डिस्पर्सिव्ह पॉवर दिलेलं आहे. द कंडिशन फॉर गेटिंग डेव्हिएशन विदाउट डिस्पर्शन when the two prisms are combined is, थोडक्यात कंडिशन विचारले. कसली कंडिशन विचारले, डेव्हिएशन झालेली कशी, विदाउट डिस्पर्शन, डिस्पर्शन न होता झालेलं डेव्हिएशन जर प्रिझम दोन कंबाईन केले तर. साधा सरळ फॉर्म्युला आहे काय, थीटा नेट इज इक्वल टू थीटा प्लस थीटा डॅश इज इक्वल टू किती असणार आहे, 0. सो थीटा ओमेगा डी अँग्युलर डेव्हिएशन डिस्पर्सिव्ह पॉवर, थीटा डॅश ओमेगा डॅश डी डॅश हे अँग्युलर डिस्पर्शन आणि त्याच्यामध्ये असणार डिस्पर्सिव्ह पॉवर. तर दोघांची ऍडिशन केली तर काय ते 0. त्याचा अर्थ अँग्युलर डिस्प्लेसमेंट काय असणार आहे, ओमेगा डब्ल्यू इंटू डेल्टा वाय. म्हणजेच ऑप्शन नंबर कुठला आहे बघा, सी येतो. ओके, नेक्स्ट 6वा क्वेश्चन. When a ray of light is incident normally on one refracting surface of an equilateral prism. तर काय म्हटलं बघा, when a ray of light is incident normally, समजा एखादा रे ऑफ लाईट आहे आणि तो नॉर्मली इन्सिडेंट झाला कशावरती, ऑन वन रिफ्रॅक्टिंग सरफेस ऑफ एन इक्विलॅटरल प्रिझम, त्या इक्विलॅटरल प्रिझमच्या सरफेसवरती, ज्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द मटेरियल ऑफ द प्रिझम दिलेला आहे 1.5. तर इमर्जिंग रेज, तर इमर्जिंग रे काय असेल हे आपल्याला पाहायचं आहे. पहिला पर्याय आहे इमर्जिंग रेज डेव्हिएटेड बाय 30 डिग्री, सेकंड आहे इमर्जिंग रेज डेव्हिएटेड बाय 45, थर्ड आहे इमर्जिंग रे जस्ट ग्रेजेस द सेकंड रिफ्रॅक्टिंग सरफेस, आणि चौथा आहे द रे अंडरगोज टोटल इंटरनल रिफ्लेक्शन ॲट द सेकंड रिफ्रॅक्टिंग सरफेस. प्रश्न वाचला की लक्ष देतो बघा. क्रिटिकल अँगल फॉर द मटेरियल ऑफ प्रिझम किती आहे, क्रिटिकल अँगल C इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ 1/μ. साइन इनवर्स ऑफ 1/μ ची किंमत किती आहे, 1.5. सो C इज इक्वल टू, हे जर सॉल्व्ह केलं तर आन्सर किती येईल, 42 डिग्री. लॉग टेबल साइन आपण पाहू शकतो. सो अँगल ऑफ इन्सिडन्स ऍट सरफेस AB 60 डिग्री आहे, इज ग्रेटर दॅन क्रिटिकल अँगल 42 डिग्री. आता बघा, अँगल ऑफ इन्सिडन्स हा जास्त आहे कशापेक्षा, क्रिटिकल अँगल पेक्षा. याचा अर्थ सरळ आहे, टोटल इंटरनल डिफ्लेक्शन टेक्स प्लेस. ऑप्शन नंबर डी. कुठला आन्सर येणार आहे, ऑप्शन नंबर डी. त्यानंतर नेक्स्ट आहे 7th क्वेश्चन. तर 7th मध्ये काय म्हटलेलं आहे, ग्लास प्रिझम ABC, इथं आकृतीच तुम्हाला दाखवतो. ग्लास प्रिझम दाखवले बघा ABC. ओके बघा, ही ABC रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स त्याचा आहे 1.5. इमर्स्ड इन वॉटर ज्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे 4/3. रे ऑफ लाईट इज इन्सिडेंट नॉर्मली ऑन फेस AB. समजा त्या ह्या AB या ठिकाणी समजा जर आपण रे ऑफ लाईट काय केलं, नॉर्मली इन्सिडेंट केली, इफ इट इज टोटली रिफ्लेक्टेड ॲट फेस AC, आणि ती AC मधून काय झाली, रिफ्लेक्ट झाली, देन आपल्याला कंडिशन विचारली. हा ग्लास प्रिझम ABC आहे ज्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1.5 आहे.
ही असणारी जी काही ग्लास प्रिझम आहे ती आपण कुठे इमर्स केली? पाण्यामध्ये, वॉटरमध्ये. ज्याचा रिफ्रॅक्शन इंडेक्स पाण्याचा किती असतो? 4/3 दिलेला आहे. रे ऑफ लाईट इज इन्सिडेंट नॉर्मली ऑन फेस AB. समजा ABA वरती जर त्याचा इन्सिडेंट होत असेल, देन टोटली रिफ्लेक्टेड ऍट फेस AC. मग AC मधून ती कशी बाहेर पडेल हे आपल्याला प्रश्न विचारलेला. आता जनरली बघा, हे प्रिझम म्हटलं तर त्याचा रिफ्रॅक्टिंग अँगल किती असतो? 60 डिग्री 60 डिग्री 60 डिग्री, बरोबर आहे. म्हणजेच त्याला आपण मराठीत काय म्हणतो? इंग्रजीमध्ये इक्विलॅटरल, समभुज त्रिकोण म्हणतो. आता टोटल इंटरनल रिफ्लेक्शन जर व्हायचं असेल, कुठून होणार आहे? तर AC मधून होणार आहे. तर त्याचा कंडिशन फक्त लक्षात ठेवा, काय? साइन I इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू रिफ्रॅक्ट इंडेक्स ऑफ वॉटर अपॉन रिफ्रॅक्ट इंडेक्स ऑफ ग्लास. रिफ्रॅक्ट इंडेक्स ऑफ वॉटर अपॉन रिफ्रॅक्ट इंडेक्स ऑफ ग्लासचा जो रेशो येईल त्याच्यापेक्षा साइन ऑफ अँगल ऑफ इन्सिडन्स कसा हवा? ग्रेटर हवा. तर साइन थिटा इज ग्रेटर दॅन. आता इथे काय काय दिलं बघा? रिफ्रॅक्ट इंडेक्स ऑफ वॉटर किती दिलाय? 4/3 आणि रिफ्रॅक्ट इंडेक्स ऑफ ग्लास किती आहे? 1.5. हे सॉल्व्ह केलं तर किती येतं? 8/9. आणि 8/9 पेक्षा साइन थिटा काय झाला? ग्रेटर. आणि बघा ऑप्शन नंबर A. ऑप्शन नंबर किती आहे? A आहे. ओके, नेक्स्ट 8th क्वेश्चन. A plano convex lens. बघा 8वा प्रश्न काय म्हटलाय? A plano convex lens fits exactly into a plano concave lens. बघा, एक प्लेनो कॉन्व्हेक्स लेन्स आहे. प्लेनो कॉन्व्हेक्स लेन्स जी आहे ती प्लेनो कॉन्व्हेक्स लेन्स फिट केले कुठं? एक्झॅक्टली इंटू प्लेनो कॉन्केव्ह लेन्स. कुठं फिट केले? प्लेनो कॉन्केव्ह लेन्स मध्ये. देअर प्लेन सर्फेसेस आर पॅरलल टू इच अदर. त्यांचे जे प्लेन सर्फेस आहेत ते कसे आहेत? एकमेकाला पॅरलल आहेत. If the lenses are made of different materials of refractive indices μ1 and μ2. समजा हे जे लेन्सेस आहेत ते लेन्सेस जर आपण डिफरंट मटेरियल पासून बनवले की ज्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती असेल? μ1 आणि μ2 असेल. आणि R ही त्याची जर रेडियस ऑफ कर्वेचर असेल त्या कर्व सर्फेसच्या त्या लेन्सेसच्या, देन फोकल लेंथ ऑफ द कॉम्बिनेशन इज. आता हे साधा सरळ थिअरीचाच प्रश्न आहे. द कॉम्बिनेशन ऑफ टू लेन्सेस काय आहे बघा? कॉम्बिनेशन ऑफ टू लेन्सेसचा फॉर्म्युला 4/F is equal to 1/F1 plus 1/F2. So 1/F is equal to जनरल फॉर्म्युला काय? μ1 minus 1 upon 1/infinity plus 1/R plus μ2 minus 1 1/-R minus 1/infinity. हा साधा सरळ थिअरीचा फॉर्म्युला आहे. सो 1/F is equal to. आता हे जर सॉल्व्ह केलं तर काय लिहू शकतो आपण? μ1 minus 1/R plus μ2 minus 1/R. हे कॅन्सल होणार आहे ना. ओके, मग याच्यामध्ये R कॉमन येतं. त्याच्यानुसार 1/F इज इक्वल टू, हे आता सॉल्व्ह करा. R बेस समान राहणार आहे. -1 प्लस -1 -1 -1 काय होणार आहे ते? याच्यामध्ये कॅन्सल होणार. म्हणजेच काय राहणार आहे बघा? μ1 minus μ2 काय राहणार आहे? μ1 minus μ2 upon R. सो देयरफॉर याचा इनव्हर्स काय? F इज इक्वल टू R upon μ1 minus μ2. ऑप्शन नंबर C. ओके, ठीक आहे, धन्यवाद. तर या ठिकाणी आपला हा रे ऑप्टिक्स जो आहे त्याचे अनेक क्वेश्चन्स तुम्ही कॉलेजकडून घ्या आणि एक्स्ट्रा सॉल्व्ह करा. काय डाऊट्स वगैरे असतील तर चर्चा करा. ओके, ठीक आहे.